नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय हवामान कसे तयार होते, भारतीय हवामानाला काय कारणीभूत आहे किंवा भारतीय हवामान काय त्रुटी येतात किंवा व्यापारी वारे काय आहे, पृथ्वीचे परिवलन गती आणि परिभ्रमण गती या पृथ्वीच्या फिरण्यामुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानावर काय परिणाम होतो, जागतिक हवामानावर काय परिणाम होतो ते आपण आज पाहणार आहे। तसेच आपण ऐकतो, वृत्तपत्रात ऐकतो, टी व्हीच्या बातम्याला ऐकतो की एल निनो म्हणजे काय आहे, ला निना म्हणजे काय आहे, त्याच्या भारताच्या हवामानावर काय बदल घडतो, भारतातील शेती किंवा भारतातलं एक ॲग्री सिस्टीम असून त्यावर काय त्यांचा बदल होतो हे आज आपण पाहणार आहे। पहिल्यांदा आपण पाहूया पृथ्वी। ही आपली पृथ्वी आहे, ही उत्तर अमेरिका आहे, ही दक्षिण अमेरिका आहे, आफ्रिका खंड आहे, एशिया खंड आहे आणि युरोप खंड आहे। हे बघितलेलं आहे। हे विषुववृत्त आहे पृथ्वीचं 0 डिग्री सेल्सिअसवर आणि विषुववृत्ताचे बरोबर उत्तरेला 23.5 डिग्रीला आपलं कर्कवृत्त आहे आणि हेच कर्कवृत्त भारतातून 8 राज्यातून जाते। तसेच विषुववृत्तापासून दक्षिणेला 23.5 डिग्री अंशाला इथं मकरवृत्त आहे आणि मकर वृत्तापासून या ठिकाणी दक्षिण गोलार्ध आहे आणि तसंच उत्तरेला उत्तर गोलार्ध आहे। पृथ्वीची उत्पत्ती आपण पाहतोय, कमीत कमी 458 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि त्याच्या आधी 452-53 वर्षापूर्वी चंद्र पृथ्वीवरती फिरू लागला, कारण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। आणि तसं जर बघितलं तर पृथ्वीवर ह्या अशा आडव्या किंवा उभ्या रेषाच्या काल्पनिक मारल्या जातात, त्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हटले जाते। अक्षवृत्त आणि रेखावृत्त काय काम करते, नदी नाले किंवा एखादा देश खंड, त्या देशाचं स्थान कुठं आहे, विस्तार किती आहे, लांबी रुंदी किती आहे, ह्या अक्षवृत्त आणि रेखावृत्तामुळं आपल्याला समजत असते। आता पुढं आपण बघूया, पृथ्वी एक असा गोळा आहे की सूर्याच्या हायड्रोजन आणि हेलियम कणांनी सुरुवातीला करोडो वर्षापूर्वी तयार झालेला आहे। सूर्यापासून पृथ्वी बऱ्याच अंतरावर आहे। सूर्याची किरण पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटे 20 सेकंद लागतात आणि पृथ्वीच्या वातावरणात पृथ्वीमध्ये 3 आवरण आपल्याला पाहायला मिळतात, शिलावरण, वातावरण आणि जलावरण। तसेच पृथ्वीचं आवरण जर आपण बघितलं, हेमोस्फिअर पृथ्वीचं बघितलं तर पृथ्वीचं ओझोन थर असेल किंवा पृथ्वीचं एक 18 किलोमीटर अंतरापर्यंत किंवा 50 किलोमीटर अंतरापर्यंत कसं वातावरण आहे पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 600 किलोमीटर अंतर, 600 किंवा 1000 किलोमीटर अंतर कसं आहे, कारण तिथं आपलं कृत्रिम उपग्रह, रेडिओ लहरी किंवा त्याच्या खालोखाल एक ओझोनचा थर आहे, तो पृथ्वीच्या सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचा बचाव करतो। अशी पृथ्वी आहे। आज आपण पाहणार आहोत पृथ्वीच्या परिवलनामुळे किंवा परिभ्रमणामुळे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। पृथ्वीचं तासी स्पीड 1667 किलोमीटर आहे, म्हणजे पृथ्वी फिरण्याची स्पीड तासाला किलोमीटर पर हॉर 1667 तासाला पृथ्वी फिरते। तसंच पृथ्वीच्या परिवलन आणि परिवलनामुळे आपल्याला दिवस रात्र पाहायला मिळतात। तर हे ध्रुवाव बघितलं तर इथं 6 महिने रात्र किंवा 6 महिने दिवस आपल्याला पाहायला मिळतो। पृथ्वी 23.5 डिग्री अंशाला झुकलेली आहे, 23.5 डिग्री अक्षाला झुकलेली आहे। किंवा पृथ्वीत कर्कवृत्तावर सूर्य, मकरवृत्तावर सूर्य किंवा विषुववृत्तावर सूर्य कधी पडतो, काय पडतो, ह्यामुळे सूर्याचं पृथ्वीवरलं वातावरण ऋतुमानानुसार बदलत असतंय। आपण काय म्हणणार आता, किंवा पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल गुरुत्वीय बलाचा एक गोळा आहे। गुरुत्वीय बल आहे पृथ्वीला, स्वतःचं गुरुत्वीय बल आहे, त्यामुळे पृथ्वीवर जे असणारे समुद्र आहेत
किंवा माणसं आहेत, किंवा आपण म्हणणार हा देश पृथ्वी फिरत्यामुळे इथला देश आफ्रिका देश अमेरिकेत का गेला नाही, अमेरिका देश भारतात का आला नाही, म्हणजे भारत देश तिकडे का गेला नाही. कसं आहे पृथ्वी, किंवा आपण मग पृथ्वीवरनं का पडू शकत नाही. पृथ्वी आपण म्हणतो फिरतीया, पण पृथ्वीवरनं आपण का पडू शकत नाही. पृथ्वी फिरत्यामध्ये आपण तर एक उदाहरण घेऊया. जर आपण आता एसटीत बसलोय, एसटीत 40-50 प्रवासी बसल्या, एसटी पुढं गती करते, आपण एसटीच्या आत आहे, तर एसटीच्या आत आहे म्हणजे आपण एसटी सोबतच गती करणार आहे. तसं हे देश असू द्यात, खंड असू द्यात, महासागर असू द्यात, नद्या नाले समुद्र असू द्यात, पृथ्वीवर असल्या पृथ्वीच्या भूपृष्ठावर आहेत सगळं. त्यामुळे पृथ्वी फिरली की आता इथं आपण भारत देशात आहे, हे पृथ्वीचं हे पृथ्वी फिरायला लागली की भारत देश सुद्धा इकडं फिरायला पृथ्वीसोबतच फिरणार आहे. किंवा पृथ्वीचं वातावरण असू दे, वातावरण सोबत पृथ्वीच्या सोबतच ते फिरत असते. आणि पृथ्वीचं वातावरण केव्हा चेंज होत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती सुद्धा फिरवत असते. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना लंब वर्तुळाकार गोलामध्ये फिरत असते, लंब वर्तुळाकार. आता हे लंब वर्तुळाकार कक्षा आहे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची. सूर्य आता इथं आहे, तर पृथ्वी इथं आहे, तर पृथ्वी अशी सूर्याभोवती लंब वर्तुळाकारात फिरत असते. उत्तरायण किंवा दक्षिणायन त्यामुळेच होत असते. तेव्हा आपण म्हणतो एखाद्या देशात 6 महिने अंधार पडला, 6 महिने रात्र पडली, तर ते पृथ्वी आपली 23 डिग्री अंशाला झुकलेली आहे. 23 डिग्री अंशाला झुकली असल्यामुळे सूर्य जर इथं असला सूर्याची किरणे, तर सूर्याची किरणे डायरेक्ट आपल्या इथं ह्या पट्ट्यात जास्त पडतात. विषुववृत्ताच्या पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त पडतात. आणि ह्या विषुववृत्ताच्या पट्ट्यापर्यंत इथं उष्णकटिबंधीय पट्टा निर्माण आहे. इकडं 23.5 आणि इकडं 23.5 डिग्री एवढा उष्णकटिबंधीय पट्टा आहे. त्याच्या पलीकडं समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा आहे. आणि यात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर शीत कटिबंधीय पट्टा आहे. म्हणजे पूर्ण वातावरण या ठिकाणी थंड असते. आपल्याला माहिती आहे विषुववृत्तापासून उत्तरेला जसं जाऊ तसं हवामान 1 डिग्री सेल्सिअस तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं कमी होत असते. आणि तसंच दक्षिणेला पण 1 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होत असते. त्यामुळं उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती आपल्याला बर्फ पाहायला मिळतोय. 6 महिने रात्र, 6 महिने अंधार. कारण पृथ्वीचा अक्ष असा फिरल्यामुळं सूर्याची किरणं इथं पडणार, तर हा उत्तर गोलार्धाचा भाग दिसणार. इथं आपल्याला रात्र पाहायला मिळणार, कारण इकडं ऊन पडणारच नाही 6 महिने. तर आता आपण पाहूया, आपण बातम्यात वृत्तपत्रात किंवा भारतात ऐकतो की एल निनो ला निनामुळे हा भारताच्या हवामानावर प्रभाव पडलेला आहे. यंदा पाऊस कमी आहे, यंदा पाऊस जास्त आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, दुष्काळ पडलेला आहे. तर ते कशामुळे होत असतं, तर हे आता आपण बघूया एल निनो नेमकं काय आहे. एल निनो नेमका शब्द स्पेनिश भाषेतला आहे. एल निनो जे अमेरिकेतले मच्छीमार आहेत त्यांच्याकडून ती एल निनो म्हणजे लहान मुलगा आणि ला निना म्हणजे लहान मुलगी असा त्याचा अर्थ येतोय. तर एल निनो काय आणि ला निना काय आहे बघूया. तर हे उत्तर अमेरिका आहे, हा दक्षिण अमेरिका आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला पेरू आणि चिली सारखे समुद्र तटीय देश आहेत. पेरू आणि चिली सारखे समुद्र तटीय देश आहेत. ह्या पेरू आणि चिलीच्या समुद्र तटीय देशापासून 180 किलोमीटर आत प्रशांत महासागरात, हा प्रशांत महासागरात आहे. चिली आणि पेरू सारख्या समुद्र तटीय देशापासून 180 किलोमीटर आत प्रशांत महासागरात इथं एक जलप्रवाह, एक चक्रीवादळ सायक्लॉन तयार होतं. चक्रीवादळ तयार होतं. आणि हे चक्रीवादळ प्रशांत महासागरातून असंच ऑस्ट्रेलिया मार्गे भारतात येतं. तर ते वादळ कुठलं असतं, एल निनोचं असतं. एल निनोचं. तर हा एल निनो काय आहे, गरम जलप्रवाह घेऊन येत असते ते प्रशांत महासागरातून. आणि ते कुठं ऑस्ट्रेलिया मार्गे हिंदी महासागरात येतंय. त्यावेळी भारतात उन्हाळा चालू असतो. आणि उन्हाळा भारतात चालू आहे म्हणल्यावर भारतात काय असणार आहे, गरम वारं, गरम हवा काय होणार, वातावरणात घनता कमी असल्यामुळे वर येणार. आणि वातावरणात घनता कमी असल्यामुळं भारतात उन्हाळा चालू असल्यामुळं इथं गरम हवा, इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण तयार होणार भारतात.
जास्त दाबाचा पट्टा निर्माण तयार होणार। तसंच इथं पण गरम पाणी जे एल निनोने जे गरम पाणी आणलेलं आहे पाषाण महासागरातून, तिथं पण गरम असणार आहे कमी दाबाचा पट्टा। भारतात पण कमी दाबाचा पट्टा भारत देशात, आणि इथं पण कमी दाबाचा पट्टा। वातावरण समान, इथं पण गरम वातावरण, इथं पण गरम वातावरण। आणि ह्याचा वातावरणाचा नियम काय आहे, वारं कधीही जास्त दाबाकडून कमी दाबावर जातं। मग इथं दोन्ही पण समान परिस्थिती झाली, अनुकूल परिस्थिती नाही पावसाला, त्यामुळे एल निनोमुळं ह्या घटनेमुळं इथं बी गरम प्रवाह असल्यामुळं आणि इथंही उष्ण वातावरण असल्यामुळं त्यामुळं भारतात त्यावर्षी पाऊस पडत नाही। आणि एल निनो हा 4-5 वर्षातून एकदा येत असते, आणि त्यामुळे आपण म्हणतो एल निनोमुळे भारताचा हवामान खात्यावर प्रभाव पडला, पाऊस पडला नाही भारतात। तर हा एल निनोमुळे प्रभाव पडतो, कारण वारं कधी जास्त कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडे वारं व्हायचं असते, आणि त्यामुळे हा प्रभाव पडत असतो। जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारं व्हायचं असते, त्यामुळे ह्या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडतो किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडतो। ते एल निनोचा प्रभाव भारतात पडतो। तर आता ला निनाची परिस्थिती काय होती पहा। एल निनो आपण आता पाहिलं, त्यावेळी भारतात उन्हाळा असतो, दक्षिण अमेरिकेच्या पेरू आणि याच्याकडं हे जलप्रवाह आपल्या ऑस्ट्रेलिया मार्गे हिंदी महासागरात येत असतो, त्यामुळं दोन्हीकडे समान वातावरण असल्यामुळे भारतात पाऊस पडत नाही। तर ला निना काय असते, ला निनाचा पण प्रकार असाच आहे। दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपासून 180 किलोमीटर सायक्लोन तयार होत असते, आणि ला निनाचं कसं असतंय, आता ते आपण एल निनोने बघितलं, गरम पाण्याचा प्रवाह जलप्रवाह गेला, पण ला निना काय करतं, या ठिकाणी थंड पाण्याचा जलप्रवाह घेऊन येत असते इकडं, ऑस्ट्रेलियापासून थंड पाण्याचा प्रवाह घेऊन येत असते। आणि थंड पाण्याचा प्रभाव असल्यामुळे इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय, आणि इथं थंड पाण्याचा प्रभाव इथं या ठिकाणी ला निनाचं वारं घेऊन आल्यामुळे इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय, आणि भारतात त्यावेळी उन्हाळा चालू असतोय। मग त्यामुळं हे वारं काय करतंय, जास्त दाबाचा पट्टा निर्माण इथं करतंय, असा जास्त दाबाचा पट्टा निर्माण करतंय, आणि इथं कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारं जात आहे। त्यामुळं आपण म्हणतो भारतात पाऊस जोरात पडला, नद्या नाल्यांना पूर आला, काही ठिकाणी नुकसान सुद्धा होते या पावसामध्ये, एवढा जोरात पाऊस पडतो ला निनामुळं। त्यामुळं आता आपण या भारतीय प्रभावावर एल निनो आणि ला निनाचा प्रभाव पाहिला। पुढलं काय आहे, तर आपण ऐकलं आजच्याला वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी विक्षोभ काय आहे, तर काय होत असते, भूमध्य सागरात आणि काळा समुद्र किंवा कॅस्पियन समुद्रामध्ये सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ तयार होत असते। सायक्लोन चक्रीवादळ तयार होत असते, आणि या चक्रीवादळ भूमध्य सागरातून जेट स्ट्रीम म्हणून प्रभाव आहे। जेट स्ट्रीम प्रभाव म्हणजे एक वारा आहे, ती ताशी 180 किलोमीटर प्रति तासाच्या गतीने ती वाहत असते देशातून। ती वारं वेस्टर्न साईडकडून ईस्टर्न साईडला म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असते, आणि इथं सायक्लोन भूमध्य सागरात इथं चक्रीवादळ तयार झालं, आणि चक्रीवादळामुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असते भूमध्य सागरात, कॅस्पियन समुद्रात किंवा काळ्या समुद्रात। ते आर्द्रतामय ढग घेऊन इकडे या साईडला अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे ती हिमालयात भारताच्या इकडं असं ते पाकिस्तान अफगाणिस्तान मार्गे ती उत्तर भारतात प्रवेश करते, पंजाब हरियाणा उत्तराखंड, आणि त्या ठिकाणी आपण म्हणतो आता ऑक्टोबर नोव्हेंबर जम्मू काश्मीर असू दे, उत्तराखंड असू दे किंवा पंजाब असू दे, इथं जोरात बर्फवारी करतं किंवा पाऊस पडतं। हा पाऊस सफरचंद असू दे जम्मू काश्मीरमधील, लडाखमधील किंवा काश्मीरमधील किंवा उत्तराखंडमधील, ते पोषक पाऊस असतो। कुठला, चक्रीवादळाचा समुद्रात पाऊस झालेला आहे, भूमध्य सागरात, कॅस्पियन समुद्रात आणि काळ्या समुद्रात झालेलं सायक्लोन असते, आणि आपण म्हणतो आता पाऊस किंवा बर्फ पडायला लागला जम्मू काश्मीरमध्ये उत्तराखंडमध्ये। तर ह्या हवामान बदलामुळे तिथं ते बर्फ पडत असतोय, आणि जम्मू काश्मीरमधील म्हणा सफरचंद असू दे, केशर असू दे या पिकांना, तसंच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पंजाबसारखं हरियाणासारखं राज्य आहे,
पंजाब हरियाणासारखं गहू जास्त पिकतो, तर ते गहू पिकाला पोषक वातावरण ठरतंय, त्यामुळे ते भारतीयदृष्ट्या चांगलं आहे. आता पुढलं भारतीय मान्सून भारतात कसा येतो, हे आता तिसरा पार्ट आहे आपला. भारतीय मान्सून, भारतात पाऊस तयार कसा होतो. तर काय होतंय, विषुववृत्तापासून 5 डिग्री सेल्सिअस दक्षिणेला आणि विषुववृत्तापासून 5 डिग्री सेल्सिअस उत्तरेला एक डोलड्रम तयार होते. म्हणजे उष्ण कायम सूर्य आपण पाहतोय डायरेक्ट विषुववृत्तावरच पडत असतोय, आणि विषुववृत्तावर काय असते, सगळ्यात जास्त जीवसृष्टी आहे किंवा समुद्र पण आहे, तिथं महासागर आहेत किंवा प्रशांत महासागर आहे, दक्षिण प्रशांत महासागर असू दे, उत्तरेला उत्तर प्रशांत महासागर असू दे, किंवा हे दक्षिण आफ्रिकासारखा देश म्हणा उत्तर विषुववृत्ताबरोबर येतो, किंवा साऊथ आफ्रिकाचा बराच भाग विषुववृत्तावर येतोय. तर इथं विषुववृत्ताच्या 5 डिग्री उत्तरेला आणि विषुववृत्ताच्या 5 डिग्री दक्षिणेला डोलड्रम तयार होतं, आणि ह्यामधूनच डोलड्रममधूनच ह्या ठिकाणी डोलड्रम तयार झाल्यामुळे तिथं उष्णतेच्या लाटा वरती येतात आणि तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय. तसंच कोरिलेस बाळाचा प्रभाव सुद्धा पडतोय, आणि ह्या ठिकाणी व्यापारी वारं वाहत असते, आणि हेच व्यापारी वारं एक निश्चित म्हणजे कायमस्वरूपी वाहणारे एक व्यापारी वारं आहे, व्यापारी वारं वाहत असते. आणि हे व्यापारी वारं हिंदी महासागरात मार्फत अरबी समुद्र असू दे किंवा बंगालचा उपसागर असू दे, या मार्गे ती भारतात येते. या ठिकाणी भारतात उन्हाळा चालू असतोय. भारतात उन्हाळा चालू असल्यामुळे इथं उन्हाळा आणि इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे नैऋत्य मान्सून आपण भारतात पाऊस बघतो. आणि या ठिकाणी भारतामध्ये सह्याद्रीचा घाट मार्गी एक शाखा जाते नैऋत्य मान्सूनची, सह्याद्री. तसेच या ठिकाणी पूर्व भारताकडे या ठिकाणी एक शाखा जाते. अशा 2 शाखा या ठिकाणी नैऋत्य मान्सूनच्या भारतभर सगळ्या फिरत असतात. हिंदी महासागर असून अरबी समुद्र असून किंवा बंगालच्या उपसागर मार्गाने आज जातात. आणि आपण म्हणतो 28 मेला मान्सून आला, 5 जूनमध्ये भारतात येणार. अंदमान निकोबार बेटावर किती तारखेला 20 मेला आला मान्सून. केरळमध्ये कधी दाखल झाला, 1 मेला केरळमध्ये आला. विदर्भात कधी आला, मराठवाड्यात किती आला, पश्चिम महाराष्ट्रात किती आला, उत्तर भारतात कधी गेला, किंवा उत्तर पूर्व भारतात कधी पाऊस गेला. तर हे नैऋत्य मान्सून हिंदी महासागरातून येत असते आणि ती पाऊस पडत असते. बरं, आज आपण एवढंच थांबूया. ओके.